चांदोबा रामायण 58वा भाग। कार्तवीर्यार्जुनाकडून पकडून सोडून दिल्यानंतरही रावणाचा मद आणि अहंकार शांत झाला नाही। तो संपूर्ण विश्वात फिरून बलवान राक्षसांना आणि मानवांना युद्धाचे आवाहन देत असे। एकदा तो किष्किंधेला गेला आणि त्याने वालीला युद्धासाठी आमंत्रित केले। वालीचा मंत्री तारने रावणाला म्हटले, रावणा, सध्या वाली किष्किंधेत नाही। उरलेले वानर तुझ्याशी युद्ध करण्यास पुरेसे नाहीत। वाली संध्यावंदन करायला चारही समुद्रकिनाऱ्यांवर गेला आहे। हे बघ, हा हाडांचा ढीग बघ। हा वालीच्या हाताने मरणाऱ्यांच्या हाडांचा ढीग आहे। तुलाही त्या ढिगाऱ्यात सामील व्हायचे असेल तर थोडा वेळ थांब। वाली लवकरच परत येईल। किंवा तुला जर खूप घाई असेल तर दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर जा आणि तिथेच वालीच्या हातून लवकर मरू शकतोस। रावणाने ताराला शिवीगाळ केली आणि पुष्पक विमानाने दक्षिण समुद्रकिनाऱ्याकडे प्रस्थान केले। तिथे त्याला मेरू पर्वतासारखा विशाल वाली संध्यावंदन करताना दिसला। रावणाने काही अंतरावर पुष्पक विमान उतरवले आणि वालीला पाठीमागून पकडण्याच्या उद्देशाने पावलांचा आवाज होऊ न देता तो वालीच्या जवळ पोहोचला। परंतु अचानक वालीने मागे वळून रावणाकडे पाहिले आणि त्याचा उद्देश ओळखूनही तो काहीच न घडल्यासारखा राहिला। रावण अगदी जवळ आला आहे हे कळताच वालीने ज्याप्रमाणे गरुड सर्पाला पकडतो त्याप्रमाणे रावणाला पकडून आपल्या काखेत दाबले आणि वेगाने आकाशात झेप घेतली। रावणाला सोडवण्यासाठी त्याचे मंत्री ओरडत वालीच्या मागे धावले, परंतु काही अंतर गेल्यावर वालीपर्यंत न पोहोचू शकल्यामुळे ते थकले आणि परत फिरले। तेच योग्य झाले, अन्यथा ते वालीच्या हाती सापडले असते आणि जिवंत वाचले नसते। वाली रावणाला काखेत दाबून पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर उतरला। तिथे स्नान आणि संध्यावंदन करून तो उत्तर समुद्राकडे गेला। त्यानंतर पूर्व समुद्राकडे गेला। सर्व समुद्रांवर संध्यावंदन करून वाली रावणासह किष्किंधेला परत आला। किष्किंधेच्या उद्यानात वालीने रावणाला खाली उतरवले आणि हसत विचारले, काय रावणा, कुठून आलास? रावणाने वालीची क्षमा मागताना म्हटले, तुझ्यासारखा बलवान आणि वेगवान या सृष्टीत दुसरा कोणी नाही। मला पकडून चारही समुद्रांत तू एकटाच बुडवू शकलास। तुझी शक्ती अपूर्व आहे। मी अग्नीला साक्ष ठेवून तुझ्याशी मैत्री करू इच्छितो। त्याच्याप्रमाणे अग्नी प्रज्वलित करण्यात आला आणि दोघांनी गळाभेट घेऊन भ्रातृप्रेम स्वीकारले। रावण किष्किंधेत 1 महिना राहिला आणि त्याला ते सर्व सन्मान मिळाले जे सुग्रीवाला मिळत असत। त्यानंतर रावणाचे मंत्री येऊन त्याला लंकेला घेऊन गेले। अगस्त्यांनी रामाला हा वृत्तांत सांगून म्हटले, रामा, तुझ्या हातातील एकाच बाणाने मारलेला वाली असा अपार बलसंपन्न होता। त्यावर राम म्हणाला, अगस्त्य महर्षी, वालीचे बल आणि रावणाचे बल अपूर्व आहे हे मी मान्य करतो, पण माझ्या मते हनुमान या दोघांपेक्षाही अधिक शक्तिमान वाटतो। त्याने केवळ 100 योजनांचा समुद्र ओलांडला असे नाही तर रावणाच्या लंकेतील अंतःपुरात सहज प्रवेश करून अनेक राक्षसवीरांना एकट्याने ठार केले आणि लंका नगरी जाळून टाकली। त्याने केलेले धाडस तिन्ही लोकांत कोणालाही शक्य नाही असे वाटते। इतका महाबलशाली असूनही वालीचा वध न करता आपला राजा सुग्रीव कष्ट सोसत असताना तो का शांत बसला? माझ्या या शंकेचे निरसन करा। ते ऐकून अगस्त्य म्हणाले, रामा, हनुमानाबद्दल तू जे काही बोललास ते सत्य आहे। त्याच्यासारखा बलवान, वेगवान आणि बुद्धिमान दुसरा कोणी असू शकत नाही। त्याने बालपणीच अनेक अद्भुत कृत्ये केली। कदाचित त्याला त्या गोष्टी आठवतही नसतील, पण मुनींनी त्याला बालपणीच शाप दिला होता। मी त्याची विचित्र कथा सांगतो। असे सांगून त्यांनी कथा सुरू केली। हनुमानाचे पिता केसरी मेरू पर्वतावर राज्य करत असत। त्यांची पत्नी अंजना होती। तिने वायुदेवाच्या अंशाने हनुमानाला जन्म दिला। बालक हनुमानाला एका ठिकाणी निजवून ती फळे आणण्यासाठी वनात गेली। इतक्यात हनुमानाला भूक लागली आणि तो रडू लागला। त्याचवेळी पूर्व पर्वतावर लाल रंगाचा सूर्यबिंब उदय झाला। ते काहीतरी फळ आहे असे समजून त्याला पकडण्यासाठी ते बालक आकाशात उडू लागले। सूर्याकडे जाणाऱ्या दुसऱ्या सूर्यासारख्या हनुमानाला पाहून देव, दानव आणि यक्ष विस्मित झाले, कारण तोपर्यंत त्याचा वेग वायूच्या वेगाला आणि गरुडाच्या वेगालाही मागे टाकणारा झाला होता। अशा प्रकारे सूर्याकडे उडत जाणाऱ्या आपल्या पुत्राच्या मागे वायुदेवही धावले आणि त्या बालकाला सूर्याची उष्णता लागू नये म्हणून थंड दवबिंदू शिंपडत गेले। अशा प्रकारे आपल्या जवळ येणाऱ्या बाल हनुमानावर सूर्यानेही आपला प्रताप दाखवला नाही। शिवाय हनुमान सूर्याजवळ पोहोचला तेव्हा सूर्याला पकडण्यासाठी राहूही सूर्याच्या रथावर आला होता। राहूला पाहताच हनुमानाने सूर्याला सोडले आणि तो राहूला पकडण्यासाठी धावला। राहू घाबरून पळाला आणि भर सभेत बसलेल्या इंद्राकडे जाऊन म्हणाला, इंद्रा, हा कसला अन्याय आहे? पर्व काळ ओळखून जेव्हा मी सूर्याला गिळण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे तू दुसऱ्या राहूला पाठवले आहेस। तो सूर्यासोबत मलाही पकडून गिळायला निघाला होता। तत्काळ इंद्र राहूला सोबत घेऊन ऐरावतावर बसून सूर्याकडे आला। तिथेच असलेल्या हनुमानाने राहूला पाहताच त्याला पकडण्यासाठी झेप घेतली। इंद्रा, वाचव वाचव। राहू ओरडला, मी याला मारतो, घाबरू नकोस, असे इंद्र राहूला सांगत असतानाच हनुमानाने ऐरावताला पाहिले आणि ते काहीतरी पांढरे फळ आहे असे समजून तो त्याच्यावर धावला। इंद्राने आपल्या हातातील वज्राने हनुमानावर हलका प्रहार केला। त्या प्रहारामुळे बाल हनुमान एका पर्वतावर कोसळला। त्याची डावी हनुवटी चिरडली गेली
आपल्या पुत्रावर प्रहार केल्यामुळे इंद्रावर क्रोधाविष्ट होऊन वायुदेवाने संचार करणे थांबवले आणि आपल्या पुत्राला घेऊन तो एका पर्वतगुहेत बसून राहिला. सर्व प्राणी गुदमरून गेले. गंधर्व, देव इत्यादी ब्रह्मांकडे जाऊन विनवणी करू लागले. ब्रह्मा त्या सर्वांना घेऊन वायुदेव असलेल्या गुहेत गेले. ब्रह्मा इत्यादींना पाहताच वायुदेव आपल्या पुत्राला घेऊन आला आणि ब्रह्माच्या चरणी पडला. ब्रह्माने मायेने हात फिरवताच मृतावत असलेला हनुमान पुन्हा पूर्वीसारखा झाला. वायुदेव प्रसन्न झाले आणि पुन्हा विश्वात संचार करू लागले. वायुदेवाला अधिक प्रसन्न करण्याच्या उद्देशाने ब्रह्माने दिक्पालांना हनुमानाला वरदान देण्यास सांगितले. आपल्यामुळे म्हणजेच हनुवटीला इजा झाली म्हणून त्याला हनुमान असे नाव देऊन यापुढे कधीही वज्राचा प्रहार तुला होणार नाही असे इंद्राने वरदान दिले. सूर्याने हनुमानाला आपल्या तेजाचा एक अंश दिला. हनुमान महान वक्ता आणि महापंडित होईल असे वरदानही दिले. हनुमानाला जलाचे भय नसावे म्हणून वरुणाने, कालदंडाने मृत्यू होऊ नये म्हणून यमाने आणि आपल्या गदेने हनुमानाला संकट येऊ नये म्हणून कुबेराने वरदान दिले. स्वतःमुळे किंवा आपल्या अस्त्रामुळे हनुमानाला इजा होणार नाही असे शिवरायांनी वरदान दिले. ब्रह्मदेव आणि विश्वकर्मा यांनीही तसेच वरदान दिले. या सर्व वरदानामुळे हनुमान शत्रूंसाठी भयंकर, युद्धात अजिंक्य, कामरूपी आणि इच्छानुसार संचार करू शकणारा बनला. वायुदेवाला झालेला आनंद अफाट होता. त्यानंतर हनुमान अपार बलसंपन्न होऊन निर्भयपणे फिरू लागला आणि आश्रमातील मुनींना नाना प्रकारे त्रास देऊ लागला. त्याला देवांकडून वरदान मिळाले आहे हे माहीत असल्यामुळे मुनी त्याने आपली वल्कले, अग्निहोत्रे, पात्रे आणि मृगाजी नष्ट केले तरी दुर्लक्ष करत असत. एकीकडे केसरी आणि दुसरीकडे वायुदेव नको म्हणत असतानाही हनुमानाने आपला खोडकरपणा सोडला नाही. शेवटी महर्षी हनुमानावर रागावले आणि म्हणाले, तू तुझ्या बळाच्या गर्वामुळेच हे दुष्ट कृत्य करत आहेस. जोपर्यंत दुसरे कोणी तुला सांगत नाही तोपर्यंत तुला तुझ्या बळाची जाणीव होणार नाही, असा त्यांनी शाप दिला. त्यानंतर हनुमान स्वतःचे बळ माहीत नसलेला बुद्धिवान बनून आश्रमात राहू लागला. त्या काळात वाली आणि सुग्रीवाचे पिता वृक्षरजस वानरराज म्हणून असताना मरण पावले. तेव्हा वानरांनी ज्येष्ठ वालीचा राज्याभिषेक केला आणि धाकटा सुग्रीव याला युवराज बनवले. हनुमान आणि सुग्रीव यांच्यात बालपणीच अतूट मैत्री झाली होती. परंतु जेव्हा वाली आणि सुग्रीवामध्ये वैर निर्माण झाले आणि सुग्रीवावर कठीण प्रसंग ओढवले तेव्हा हनुमान स्वतःचे बळ माहीत नसल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकला नाही. अशा प्रकारे हनुमानाची कथा रामाला सांगून अगस्त्य महामुनी म्हणाले, रामा, हा हनुमान किती शक्तिशाली आहे असे तुला वाटते? तो व्याकरण शिकण्याच्या इच्छेने सूर्यासोबत उदयगिरीपासून अस्तगिरीपर्यंत फिरत असे. कोणत्याही विदेत याच्या समान कोणीही नाही. हा पुढे ब्रह्मा होणार आहे. अशा प्रकारे हनुमानाची कथा ऐकल्यावर राम अगस्त्यांना म्हणाला, स्वामी, वाली आणि सुग्रीवाचे पिता वृक्षरजस कोण होते? त्यांची माता कोण होती? ती कथाही सांगितल्यास मला आनंद होईल. चांदोबा रामायण 58वा भाग संपूर्ण. सद्य स्वस्ती.